डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार, तर सह्याद्रीवरील बैठकीत खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा। राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्याने बसणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंची काल बैठक, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बैठकीमध्ये चर्चा। शरद पवारांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, पार्थ पवार तरुण नेतृत्व, तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पवारांच्या भेटीवरून सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलबेल नाही, राष्ट्रवादीमधील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, तर शिरसाटांच्या बोलण्यात तथ्य नाही, उमेश पाटलांनी शिरसाट यांचा दावा फेटाळला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा, राष्ट्रवादीकडनं पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवर दावा। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वाघोली पोलिसांची कारवाई, तर चोर सोडून संन्याशाला फाशी, लवांडेंची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला, सूत्रांची माहिती, भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता, काही जागांसाठी अदलाबदल होण्याचा अंदाज। विधान परिषद लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं चाचपणी, मराठवाड्यामधील पदाधिकाऱ्यांची उद्या मातोश्रीवर बैठक, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे चर्चा करणार। रेल्वे भरती आंदोलन प्रकरणामध्ये राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, पुराव्याअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडनं सर्व आरोपींची मुक्तता, कथित चिथावणी दिल्याचा राज ठाकरेंवर होता आरोप। कोकरज जनता पार्टीचे 5 दिवसात 14.3 मिलियन फॉलोअर्स, इंस्टाग्रामवर भाजपपेक्षा कोकरज जनता पार्टीचे जास्त फॉलोअर्स, मराठी तरुणाची मोहीम देशभरात व्हायरल। मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेवर, माधुरी मिसाळ यांच्याकडनं चारधाम यात्रेचा व्हिडिओ पोस्ट, मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर सुद्धा यात्रेवर गेल्यामुळे सोशल मीडियावरून टीका। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा, जळगाव, नांदेड, वाशिम, परभणीत इंधन तुटवडा, कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपावर रांगा। नाशिकच्या मुळेगावमधील महिलांचा पाण्यासाठी एल्गार, दूषित पाण्यासह रिकामी हंडे घेऊन महिलांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा, तात्काळ स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी। विदर्भाला आज उष्णतेचा रेड अलर्ट, अकोला, अमरावती, वर्ध्याला रेड, तर नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट, वर्ध्यामध्ये काल 47.1 अंश तापमानाची नोंद। वांद्र्यातील गरीबनगर परिसरात अतिक्रमणावर सलग 3ऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई, रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत घरांवर तोडक कारवाई, पोलिसांचा बंदोबस्त तैनात। परीक्षेच्या 1 दिवस आधीच मोटेगावकरने विद्यार्थ्यांना पेपर दिला, विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा मोटेगावकरचा व्हिडिओ व्हायरल। मोटेगावकर विद्यार्थ्यांच्या पालकांशी लाखोंचे डील करायचा, पैशानुसार मोटेगावकरकडनं नोट्स आणि कोचिंग, सूत्रांची माहिती, बदनामीच्या भीतीने पालक समोर येत नाही तशी माहिती। कांदा उत्पादक शेतकरी आता तिहेरी संकटात, आखाती देशांमधील युद्धामुळे कांदा निर्यात ठप्प, व्यापारी असोसिएशन सोमवारपासून लिलावामध्ये सहभागी होणार नाही। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी, नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी, अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद। जळगावच्या सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात वाढ, सोन्याच्या दरामध्ये 1000ची तर चांदीच्या दरात 2000ची वाढ, जीएसटीसह सोन्याचे दर 1,62,225 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण, क्रूड ऑइलची किंमत $105 प्रति बॅरलवर, भारतीय शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता। ठाण्यामधील काही भागामध्ये आज पाणी कपात, देखभाल दुरुस्तीच्या कामाच्या निमित्तानं पाणी पुरवठा बंद राहणार, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।
डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.